नमस्कार मंडळी. देवापुढे चिमूटभर साखर ठेवल्याने अनेक फायदे आहेत. यात देवाप्रती कृतज्ञता व्यक्त होते. तसेच शुभ कार्यामध्ये साखरेचा वापर केल्याने सर्व गोष्टी सुखकर होतात असे मानले जाते. ही एक पारंपरिक श्रद्धा आहे, ज्यानुसार चिमूटभर साखर ठेवल्याने घरात सुख, समृद्धी आणि आनंद येतो. घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येण्यासाठी देवापुढे चिमूटभर साखर ठेवण्याची प्रथा आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना साखर वाटली जाते, कारण ती गोडवा आणि आनंद दर्शवते. आपल्या आधी भगवंताने जेवावे या भावनेने आपण देवाला नैवेद्य दाखवतो. तो नैवेद्य दाखवताना काही सकारात्मकता, सुख, समृद्धी आणि सौभाग्य यासाठी लोक देवाची उपासना करतात. पण आपल्याकडून या सर्व गोष्टी विधिवतपणे केल्या जात नाहीत आणि आपल्याकडून चुका होत असतात. नकळतपणे आपल्याकडून झालेल्या या चुकांमुळे कुठेतरी आपल्या घराला दोष लागतो आणि त्यामुळे आपल्याला संकटांचा सामना करावा लागतो. भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती मार्गाचा नियम आहे. भक्ती मार्गाने अल्पावधीतच ईश्वर प्राप्ती होऊ शकते. देवाची आराधना केल्याने इच्छित फळाची प्राप्ती होते. यासोबतच घरामध्ये सुख समृद्धी येते. म्हणूनच उपासक म्हणून आपल्या देवतेची भक्तिभावाने पूजा करतात. या नियमांचे पालन केल्याने साधकावर भगवंताचा आशीर्वाद कायम राहतो. त्यांच्या कृपेने साधकाच्या जीवनात केवळ शुभ आणि शुभच गोष्टी घडतात. देवांना नैवेद्य कसा दाखवावा? देवांना नैवेद्य दाखवल्यानंतर त्या नैवेद्याचं एक अतिशय चांगला उपाय आज आपण पाहणार आहोत. तसेच देवांना नैवेद्य दाखवताना पहिल्यांदा काय करावे, पाणी कसे आचमन करावे, कोणता मंत्र म्हणावा, याबद्दल सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आपण देवाची पूजा करतो. शास्त्रांमध्ये उपासनेसाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत. त्यांचे पालन करणे आवश्यक मानले जाते. देवपूजा, पाठ किंवा मंत्रपठण करणे, नैवेद्य अर्पण करण्यापासून आरती करण्यापर्यंत विविध धार्मिक श्रद्धा आहेत. नियमांचे पालन करून पूजा करणे व्यक्तींच्या सर्व मनोकामना देव पूर्ण करतात असं मानलं जातं. देवांना प्रसाद, नैवेद्य अर्पण करण्याचे काही नियम शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. तुम्हीही देवाला नैवेद्य अर्पण करता तर काही नियम लक्षात ठेवले पाहिजेत. काही लोक देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो नैवेद्य बराच काळ तसाच देवासमोर तिथेच सोडून देतात आणि मात्र असं करणं चुकीचं आहे. यामुळे तुम्हाला देवाची कृपा प्राप्त होणार नाही, तसेच त्याचे नकारात्मक परिणाम देखील तुम्हाला भोगावे लागतील. देवाला नैवेद्य अर्पण करण्याच्या नियमांबद्दल आपण जाणून घेऊया. देवाला नैवेद्य दाखवताना तो कधीही जमिनीवर ठेवू नका. देवासाठी आपण नैवेद्य दाखवत आहोत तर तो नैवेद्य एखाद्या छोट्याशा प्लेटमध्ये काढून नंतर ती प्लेट चौरंगावर आदराने ठेवली पाहिजे. नैवेद्य नेहमी सोने, चांदी, पितळ किंवा मग मातीपासून बनवलेल्या भांड्यामध्ये अर्पण करावा. आपल्या हिंदू धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये या धातूंना अतिशय पवित्र आणि शुद्ध मानलं जातं. याशिवाय तुम्ही केळीच्या पानावरही देवांना नैवेद्य हा अर्पण करू शकता. नैवेद्य तसाच सोडू नका. काही आपण देवांसमोर नैवेद्य ठेवतो आणि दिवसभर तसाच नैवेद्य देवासमोर राहतो. तो तसाच अगदी वाळून जातो. नैवेद्य दाखवताना प्रथम आपल्या घरामध्ये अन्न शिजवल्यानंतर ते अन्न उष्टे न करता प्रथम देवासाठी एका प्लेटमध्ये ते अन्न काढून ठेवावे. अन्नामध्ये कांदा, लसूण किंवा तिखट पदार्थांचा समावेश नसावा. देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी गोड पदार्थांचा समावेश असावा. जरी आपण रोज गोड पदार्थ बनवत नसलो तरी सुद्धा आपण तूप, दही, भात, साखर किंवा दूध, भात, साखर किंवा गुळाचे पदार्थ असे गोड पदार्थ तुम्ही देवाला नैवेद्य म्हणून दाखवू शकता. स्वयंपाक झाल्यानंतर ताबडतोब परमेश्वराला नैवेद्य अर्पण करावा. अर्पण केलेल्या नैवेद्य थोड्याच वेळाने आपण आपल्या घरातील लोकांसह ग्रहण करावा. असं केल्यामुळे आपल्यावर सकारात्मक परिणाम घडू शकतात आणि घरामध्ये अडचणी, कष्ट, त्रास या सर्वांतून आपली सुटका होऊ शकते. जर आपण देवासमोर नैवेद्य तसाच ठेवून दिला तर तुमच्या पूजेवर देव नाराज होऊ शकतात. असे मानले जाते की जर तुम्ही देवाला
अर्पण केलेला नैवेद्य तसाच देवाच्या समोर ठेवला असेल तर विश्वसेन, चंदेश्वर, चंदनशिप आणि चंडाली या नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये वाढू शकतात आणि घरामध्ये आजारपण वाढते, अनेक समस्या वाढतात. म्हणून घरातील सर्व लोकांनी नैवेद्य मिळून खाल्ला पाहिजे. हा प्रसाद म्हणून आपण सेवा केली पाहिजे. असं केल्यामुळे आपल्या घरातीलच काय शारीरिक अडचणी सुद्धा दूर होऊ शकतात. पण जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा ते अन्न नसून त्याचे प्रसादामध्ये रूपांतर होतं. देवाच्या दिशेने नैवेद्य ठेवला गेला पाहिजे. नैवेद्य ताजा आणि स्वच्छ पद्धतीने बनवलेला असावा. आपले मन स्वच्छ आणि सात्विक असावे. नैवेद्य दाखवताना प्रेम आणि समर्पण भाव असावा. तसेच खऱ्या भक्तिभावाने देवाच्या मूर्तीला अर्पण केलेला नैवेद्य देवाला सुद्धा मान्य होतोच. देवासमोर नैवेद्य खाल्ल्यामुळे देव सुद्धा आनंदी होतात. हा नैवेद्य खाल्ल्यामुळे देवासाठी आदर व्यक्त करणे असा आहे. त्यामुळे देवही आपल्यावर प्रसन्न होतात, आपल्याला शुभ आशीर्वाद देतात. तर मंडळी, देवासाठी नैवेद्य आपण जो अर्पण करत आहोत तो आपण ग्रहण करावा. सणावाराच्या दिवशी सात्विक भोजन देवांना सात्विक पद्धतीने अर्पण करू शकतो. रोजच्या रोज पूजेमध्ये आपण फळे किंवा स्वयंपाक जो काही बनवतो तो नैवेद्य देवांना अर्पण करू शकतो. पण सहसा देवांना नैवेद्य गोडच अर्पण करावा. जर योग्य पद्धतीने देवांना नैवेद्य अर्पण केला तर जीवनात आपणास अन्नधान्याची कमतरता कधीही भासणार नाही. देवाला नेहमी सात्विक भोग भगवंताला अत्यंत प्रिय आहे. यासाठी गंगाजलयुक्त पाण्याने स्नान करावे. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून देवासाठी नैवेद्य तयार करावा. अन्न शिजवताना भगवंताचे ध्यान करावे. मनामध्ये सतत भगवंताचा जप करावा. देवांना नैवेद्य दाखवताना ते अन्न चुकूनही उष्ट केलेले नसावे. आपण जे काही देवांना पदार्थ अर्पण करू यामुळे देव नाराज होतात. यासाठी जेवणापूर्वी फळे, मिठाई किंवा प्रसाद घ्या आणि वेगळा ठेवा. पूजेनंतर देवाला नैवेद्य अर्पण करा. पूजा आटोपल्यानंतर घरातील सदस्यांमध्ये प्रसादाचे वाटप करा. नैवेद्य अर्पण करतेवेळी कोणता मंत्र म्हटला पाहिजे? तर मंडळी, देव भक्तीचा भुकेला आहे, नैवेद्याचा नाही. पण आपण रोज भोजन करतो, मग देवासमोर फक्त साखर ठेवतो, हे योग्य आहे का? तर आपण रोज भोजन ग्रहण करण्याआधी प्रथम देवांना ते अर्पण केले पाहिजे. नंतर आपण ते भोजन केले पाहिजे. सकाळचे नित्यक्रम करून स्नान वगैरे केल्यानंतर शुद्ध जलाने आपण घरामध्ये आपल्यासाठी जे भोजन बनवतो तेच देवासाठी अर्पण केलं पाहिजे. पण ज्या पाण्याने आपण भोजन बनवणार आहोत ते पाणी सुद्धा स्वच्छ असावं. ते वापरलेलं पाणी नसावं. भोजन बनवल्यानंतर एका प्लेटमध्ये भोजन ठेवून देवासमोर ठेवावं. खरकट्या किंवा खराब हाताने देवाला नैवेद्य दाखवू नये. देवाला नैवेद्य दाखवताना आपले हात, पाय स्वच्छ धुतलेले असावेत. स्वच्छ वस्त्र आपण परिधान केलेले असावेत. एका प्लेटमध्ये जेव्हा आपण नैवेद्य घेतो तेव्हा एका पेल्यामध्ये पाणी सुद्धा घ्यावे. नंतर डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घेऊन ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा हा मंत्र म्हणून नैवेद्य दाखवावा. आपण ज्या प्लेटमध्ये आपण देवांना नैवेद्य अर्पण करणार आहोत ते प्लेट किंवा ताट देवासाठीच असावं. त्या ताटामध्ये आपण कधीही भोजन केलेलं नसावं. याची काळजी अवश्य घेतली पाहिजे. देवासमोर साखर ठेवणे म्हणजे नैवेद्य अर्पण केला असा अर्थ होत नाही. देवासमोर साखर तर आपण ठेवतोच, पण हा प्रसाद झाला. नैवेद्य हे आपण घरामध्ये जे शुद्ध भोजन बनवतो ते अर्पण करणे म्हणजे नैवेद्य अर्पण करणे होय. नैवेद्य आपण आपल्या इच्छेनुसार आपण काहीही अर्पण करू शकतो, पण जो नैवेद्य देवांना अर्पण करणार आहोत तो आपल्या घरामध्येच बनलेला असावा. हिंदू धर्मामध्ये घरातील स्त्रीला लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचे स्वरूप मानलं जातं. म्हणूनच तिच्या हाताने बनवलेलं सात्विक शुद्ध भोजन हे पवित्र आणि शुद्ध मानलं जातं. असं म्हटलं जातं की भोजन बनवणाऱ्यांचे भाव आणि विचार त्या भोजनामध्ये उतरत असतात. शुद्ध व पवित्र भाव बाहेरून आणलेल्या भोजनात मिळणार नाहीत. म्हणूनच
शक्यतो भोजन घरात बनवलेलं असावं. देवांना नैवेद्य अर्पण करण्याचे नियम. तर मंडळी, आपण नैवेद्य अर्पण करतेवेळी 2 मिनिटे डोळे बंद करून देवासमोर हात जोडून देवांना म्हणायचे आहे की देवा, यथाशक्ती यथाभक्ती मनोभावे आपणास मी नैवेद्य अर्पण करत आहे, याचा तुम्ही स्वीकार करावा. देवांना अर्पण केलेल्या नैवेद्याचा नंतर काय करावे? आपण देवांना नैवेद्य अर्पण केलेला असतो तेव्हा तो कुटुंबातील सर्व लोकांनी मिळून प्रसाद म्हणून तो नैवेद्य ग्रहण करावा. देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्याच्या एका बाजूला एक पाण्याचा तांब्या भरून ठेवावा. त्या तांब्यावर एक छोटीशी प्लेट किंवा एक वाटी झाकून ठेवावी. त्यामध्ये कचरा पडणार नाही याची काळजी घ्यावी. हे पाणी देवाची शक्ती ग्रहण करते व ते पाणी अमृत समान होत असते. ते पाणी पूजा झाल्यानंतर फेकू नका. ते पाणी आपण स्वयंपाक बनवतो त्यामध्ये उपयोग करा. देवांची पवित्र ऊर्जा त्या पाण्यामध्ये उतरते आणि ते पाणी खूप पवित्र बनतं. अशा पाण्याला आपण स्वयंपाकामध्ये वापरू शकतो. यामुळे आपले अनेक प्रकारचे रोग आणि दोष नष्ट होतात. सरतेशेवटी देवाला आवाहन करून म्हणावे, तुझ्या ठिकाणी माझी भक्ती अचल असू दे. ही लोकांची कामना पूर्ण होऊन परलोकी उत्तम गती मिळू दे. तुझ्या कृपा आशीर्वादाने नैवेद्यार्थी वाढलेल्या अन्नात प्रसादत्व उतरू दे आणि अन्नभक्षण केल्यावर आम्हाला चांगल्या कर्माची प्रेरणा सदैव मिळू दे. असा असतो नैवेद्य विधी. हे सर्व करताना जरी वेळ लागत असला तरी नैवेद्य दाखवताना अवघ्या काही क्षणांचा अवधी लागतो. कारण रोज हे केल्यामुळे आपल्याला आपोआप या गोष्टींची सवय लागते. त्यामुळे यासाठी वेळ जरूर काढावा. देवांशी क्षणभर संवाद साधावा. आपले आप्त व नातलगांना आपण जसा प्रेमाने आग्रह करतो तसा देवांना करावा आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला सुग्रास भोजन मिळत आहे याबद्दल देवाकडे मनापासून आभार मानावे. आपल्याप्रमाणे प्रत्येक जीवाला 2 वेळचे पोटभर जेवण रोज मिळो अशी प्रार्थना करावी आणि मग तो प्रसाद ग्रहण करावा. आपण जे खातो ते देवाच्या कृपेने, म्हणून पहिला घास त्याला आणि प्रेम समर्पण वृत्ती नैवेद्य विधीत आवश्यक असते. मग बघा देव जेवायला येतो की नाही. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, तुम शबरी के जैसे खिलाते नहीं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. तर आपण नैवेद्य कसा अर्पण करायचा याच्यावर सविस्तर माहिती पाहिलेली आहे. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार.